नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, आजचा एपिसोड हा खूपच जास्त खास होणार आहे, कारण कालच्या एपिसोडमध्ये फक्त मानसीला खरं कळलं होतं की तेजसनेच तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे म्हणजे अर्थात तेजसने तर काहीही केलेलं नाही आहे, पण अनवधानाने तेजसच हा मानसीच्या वडिलांच्या जीव जाण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे आता मानसी नेमकं काय रिॲक्ट करणार आणि कसं वागणार हे सगळं तर आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग हा खूप जास्त महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपला आजचा भाग पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग भागाला. पण त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. तसेच आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तेव्हाच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की मानसीला घरातले सगळे कुटुंबे समजावत असतानाही ती घर सोडून निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता शोभाने आभालाही हे गोष्ट सांगितलेली असते की एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घरात येणार तर श्रीमंत सूनच येणार, मी तुझी परत पाठवणी करणार. म्हणजे आता मुद्दे जाणून घेतले तर आपल्याला पुढचा व्हिडिओ हा अगदी पटापट पाहता येईल. मित्रांनो, मुद्द्यांच्या आधारे तर व्हिडिओ सुंदर असणार आहे हे तुम्हाला कळलं, त्यामुळे विदाऊट स्किपिंग करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. तर आजच्या भागामध्ये आता मानसी ही प्रभूंचं घर सोडून कायमची निघून चाललेली असते. आता ती पुढे चाललेली असताना मागून तिला तात्या हाक मारतात आणि म्हणतात, मनुताई थांब, काही वेळ थांब. आणि मग मानसीची पावलं तिथल्या तिथे स्तब्ध होऊन जातात. मानसी तशीच थांबलेली असते. तात्या लगेच तेजसकडे येतात आणि तेजसला विचारायला लागतात, तेजस, मनुताई जे काही बोलते ते खरं आहे का? बोल तेजस. आता मात्र तेजस हा काहीच बोलत नसतो. तो गप्प असतो, मान खाली घालून उभा असतो. आता तात्या हे पुन्हा एकदा तेजसला तोच प्रश्न विचारतात. तेजस, काय विचारतोय मी? मनुताई जे बोलते ते खरं आहे का? तेजस अजूनही काही उत्तर देत नसतो. आता तात्यांचा बाण सुटतो, तरीसुद्धा तात्या तेजसला तिसऱ्यांदा पुन्हा विचारतात, तेजस, मनुताई जे बोलते ते खरं आहे का? आणि आता मात्र तेजस तात्यांना हो एवढं एका शब्दामध्येच उत्तर देऊन टाकतो. त्याबरोबर हे ऐकून मात्र तात्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते तेजसच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात. त्यानंतर आता तात्या हे तेजसला विचारतात की तेजस हे सगळं कशासाठी केलं, काय गरज होती? त्याबरोबर तेजस हा आता सांगत असतो की गायत्री बहिणींचे पैसे द्यायचे होते म्हणून. तर आता लगेचच तेजसला आठवतं, गायत्री बहिणीला 100 दिवसात 2 लाख रुपये देणार असं तो म्हणाला होता. तर आता लगेचच गायत्री बहिणी ही म्हणायला लागते, काय तेजस, अरे माझे पैसे देण्यासाठी हे सगळं केलंस तू? अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? माझे पैसे देण्यासाठी तू एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस? अरे पोरकं केलंस एका कुटुंबाला. का केलंस तू तेजस असं? आता खरं तर गायत्री ही मुद्दामून आगीत तेल ओतण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळते. तर आता तेजस हा मानसीकडे आलेला असतो आणि तिच्यासमोर हात जोडून तो तिला सांगत असतो की हे बघा, माझं चुकलं, मला माफ करा. पण त्याबरोबर लगेच मानसी पुढे म्हणत असते, का वागलात तुम्ही असं? काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची? त्यावर तेजस म्हणत असतो की मला तुम्हाला किंवा तुमच्या वडिलांना त्रास होऊ द्यायचा. त्याबरोबर मानसी म्हणते, पण शेवटी त्रास झाला माझ्या बाबांना आणि तो त्यांच्या जिवारी बेतला. अहो, जर तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर तुम्ही माझ्याशी, माझ्या बाबांशी बोलायला हवं होतं, किंवा मला तरी विश्वासात घेऊन सगळं सांगायचं होतं. पण तुम्ही तसं नाही केलं. लग्न झाल्यानंतर तरी मला सगळं सांगायचं होतं, पण नाही, तेही तुम्ही नाही केलं. जर हे सगळं मला आधीच माहीत असतं ना तर ह्या बंधनात मी कधी अडकलेच नसते. माझी चूक झाली असं आता मानसी बोलायला लागते. तर आता तेजस हा मानसीच्या समोर गुडघ्यांवर बसतो आणि तिला म्हणत असतो, लकीचॅम प्लीज, हे बघा, माझी चूक झाली आणि मला ती मान्य आहे, पण प्लीज मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. तुम्हाला हवं ते करा, तुम्ही माझ्याशी भांडा, बोला, शिक्षा द्या मला मोठ्यातली मोठी, पण सोडून जाण्याची. त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणते, एवढं सगळं घडून गेल्याच्या नंतर मी या घरात
एक सेकंदसुद्धा थांबू शकत नाही. आणि आता मानसी ही प्रभूंचे घर कायमचे सोडून निघून चाललेली असते. इतक्यात तिला दिसते ती म्हणजे तिने अंगणाबाहेर ठेवलेली तुळस. मानसी लगेचच ती तुळस घेऊन अंगणात येते. तिला मोठ्या बाईंचे शब्द आठवतात. मोठ्या बाईंनी सांगितलेलं असतं की जर तुला तुझ्या या अंगणामध्ये तुळस लावायची असेल तर त्यासाठी तुला प्रभूंच्या गावावरून जायला तिथली मूळ माती आणावी लागेल आणि त्या मातीमध्येच तुला इथे तुळस लावता येईल. आणि म्हणूनच मानसीने तेजस आणि तिचं लग्न पार पडल्याबरोबर लगेचच गावच्या मूळ जमिनीवरून माती आणली होती तुळशीत लावण्यासाठी. मानसी तुळशीला लगेचच अंगणात आणते, तिला तुळशीच्या जागी ठेवून देते आणि तिथे तिचं पूजन करण्यासाठी गीता वहिनीच्या हातात जे आरतीचं ताट असतं ते घेते आणि लगेचच आता ओवाळते सुद्धा. त्यानंतर आता तुळस ओवाळून झाल्यानंतर कुंकू तुळशीला लावते आणि ते कुंकू कपाळाला लावण्याऐवजी तसंच ताटाला पुसते आणि गीता वहिनीच्या हातात ताट देऊन टाकते. आणि मग लगेचच मानसी ही तुळशीला नमस्कार करते आणि तिला सांगत असते की मी तुला जो शब्द दिला होता तो मी पार केलेला आहे. मी तुला प्रभूंच्या अंगणामध्ये गावच्या मातीत रोवलेला आहे. आता फक्त एवढीच अपेक्षा करते की घरातल्या प्रत्येकाची काळजी घे, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आता सगळ्यांचं सगळं बघ, सगळ्यांना कसलीच अडचण येऊन देऊ नको, घरातल्यांची काळजी घे, कारण आता इथे मी नसणार आहे. एवढं बोलून मानसी ही पुन्हा एकदा तिकडनं चाललेली असते. मग आता आई ही तिच्यासमोर हात जोडते आणि मानसीला म्हणत असते, मानसी अगं असं नको करूस, नको आम्हाला अशी सोडून जाऊस, अगं खूप सवय झाली आहे तुझी, असं नको करूस मानसी वगैरे आता आई मानसीला सांगत असते. तर आता मात्र मानसीसुद्धा पटकन धावत येते आणि मावशी असं म्हणत आईला घट्ट मिठी मारते. आता दोघीजणी ढसाढसा रडतात. आई ही मानसीला सांगत असते, नको गं जाऊस मानसी, नको जाऊस घर सोडून वगैरे, ऐक माझं. तर मानसी ही लगेचच आईला म्हणत असते, नाही मावशी, आज मी इथे नाही राहू शकत, आज मला जाऊ द्यात, नका थांबवू मला प्लीज. त्याबरोबर लगेचच आता मानसी चाललेली असते. तर तात्या हे मानसीला म्हणत असतात, मनुताई तुला घर सोडून वगैरे जाण्याची काही गरज नाही आहे. ज्याने चूक केली आहे, जो गुन्हेगार आहे, तो कायमचा घरातून निघून जाईल. त्यावर मानसी म्हणत असते की नाही बाबा, अहो आता ज्याच्याबरोबर नातं जोडून या घरात आले होते तेच नातं मला मान्य नाही, तर मग हे सगळं कशासाठी, मला नाही थांबायचं, मी निघून जाते. आणि मग आता लगेचच मानसी ही प्रभूंचे घर सोडून जायला निघालेली असते. आता मानसीला थांबवण्यासाठी सूरजदादा म्हणायला लागतो, मानसी अगं असं काय करतेस गं, बिझनेस पार्टनर आहोत ना आपण दोघं, मग अशीच सोडून जाशील मला. त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनीसुद्धा मानसीला म्हणत असते, मानसी अगं नको गं जाऊस, तू या घरात आलीस आणि त्यानंतर माझा नवरा सुधारला आणि आज तूच या घरातून घर सोडून चाललीस. ऑलरेडी या घरापासून लांब राहण्याचं दुःख मी भोगते गं, फक्त तू यामध्ये स्वतःला ढकलून घेऊ नकोस, नको जाऊस ना गं मानसी घर सोडून. त्याबरोबर मानसी म्हणत असते, प्लीज प्लीज आता कोणीच नका थांबवू मला. ज्या माणसामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला त्याच्याबरोबर मी नाही राहू शकत. तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या आणि जेव्हा जेव्हा तुम्हा सगळ्यांना माझी गरज असेल त्यावेळेस मी नक्कीच तुमच्याबरोबर असेन, काळजी करू नका. आणि मग आता लगेचच एवढं बोलून मानसी ही प्रभू कुटुंबियांचे घर पाठी सोडत चाललेली असते. मानसी जशी जशी पुढे चाललेली असते प्रत्येकाला वाईट वाटत असतं, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मग तो अगदी दिनेश दादा असला तरी त्यालासुद्धा वाईट वाटलेलं असतं त्याच्या तर आता दुसरीकडे आता तेजस हा मात्र तिथेच बसून असतो आणि त्याला मानसीबरोबर लग्न केलेले प्रसंग आठवायला लागतात. त्यांनी आणि मानसीने किती उत्तम पद्धतीने लग्न केलं, त्यावेळेस मानसी किती खुश होती, किती आनंदात होती, ते सगळं आठवून आता तेजसच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर दुसरीकडे आता मानसीसुद्धा घर सोडून चाललेली खरी असते, पण तिचं सगळं लक्ष हे तिच्या हातातल्या दागिन्यावरती असतं आणि तिला आठवत असतं की तिचं आणि तेजसचं किती उत्तम पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. तर दुसरीकडे आता तेजस आणि मानसी यांच्या लग्नासाठी तेजसने जे तेजस वेड मानसी बनवून घेतलेलं असतं ते आता खाली पडतं. त्याबरोबर लगेच पटकन जाऊन तेजस ते उचलतो आणि तेजस दिनेश दादाच्या हातामध्ये ते देतो आणि शेलाही देतो आणि आता तो मानसीला शोधण्यासाठी तिकडनं बाहेर पडणार असतो, कारण त्याला मानसीचे शब्द आठवलेले असतात.
तेजस कोणतीही गोष्ट तुटली तर ती जोडता येते, त्यासाठी नाराज होण्याची काहीही गरज नसते. मग आता नातं तुटलं आहे तर ते सुद्धा जोडलंच पाहिजे, म्हणून तेजस आता त्याचं नातं जोडायला निघालेलं आहे. तर दुसरीकडे मानसी ही सुद्धा रस्त्याने चालत असते आणि तिलासुद्धा तेजस वेड मानसी हे त्यांनी बनवून घेतलेलं आठवत असतं. तर दुसरीकडे आता उन्हातान्हात मानसी निघालेली असते, त्यात तिच्या मागोमाग तेजसही निघालेला असतो. आता तेजस हा मानसीला वेड्यासारखा शोधायला लागतो. तर दुसरीकडे आता आभा ही बिचारी किचनमध्ये चहा बनवत असते. इतक्यात त्या ठिकाणी मामी येते आणि मुद्दामून गीताला आभाला असं करते. त्याबरोबर बिचारी आभा थोडी डचकते. तर मामी ही मागे फिरते आणि आभाला म्हणत असते, घाबरलीस सुनबाई? त्यावर आभा म्हणते, नाही आई. त्याबरोबर लगेचच आभा ही चहा करते हे शोभाला दिसत असतं. तरीसुद्धा ती शोभा मुद्दामून आभाला विचारते, काय गं, काय करतेस? त्यावर आभा सांगत असते, बाबांना चहा हवा होता तर त्यांच्यासाठी चहा करते. म्हणजे आता बाबांना हवाच होता तर म्हटलं सगळ्यांसाठीच करून घ्यावा, म्हणून सगळ्यांसाठी चहा बनवते आई. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणत असते, बाबा आई खूप लवकर नाती जोडतेस का तू? आलीच नाही घरात आणि नाती जोडायची सुरुवात. त्याबरोबर लगेच आता आभा सांगत असते, आई आता घरात तर आली आहे, मग सगळ्यांबरोबर नातीसुद्धा पटापट जोडली गेली पाहिजेत ना, म्हणून. त्याबरोबर लगेचच आता शोभा ही तिला म्हणत असते, नाही बरोबर आहे, बरं झालं मला आता हक्काची मोलकरीण मिळाली. त्यावर आभा तिच्याकडे बघायला लागते. तर ती आभाचं तोंड पकडत म्हणते, डोळे वटारून काय बघतेस गं माझ्याकडे? सांग ना. हे बघ, या घरामध्ये फक्त आणि फक्त श्रीमंतच सून येणार. मी माझ्या मुलाच्या संसाराची, लग्नाची खूप स्वप्न पाहिली होती, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे फक्त श्रीमंतच सून येणार. विचार तुझ्या वहिनीला, नाही जर तुझी परत पाठवणी केली ना तर नाव शोभा नाही. आता हे ऐकून मात्र आभाला खूप मोठा धक्का बसतो. आभा ही शोभाला म्हणत असते की आई, अहो तुम्हीच तर लग्नाला होकार दिला होतात ना. त्यावर ती सांगत असते की हो दिला होता ना, पण तेव्हा मला माझ्या मुलाला स्वतःपासून दूर करायचं नव्हतं ना, म्हणून. तू माझ्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं होतंस ना, म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी पाठवणी मी तुझ्या माहेरी करून देणारच. आता हे सगळं ऐकून मात्र आभाला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. आता खरं तर तिच्यासमोर शोभाचं खरं रूप आलेलं असतं. पण तुम्हाला काय वाटतं, आता विनीत हा आभाची साथ कधी सोडेल का, ते आम्हाला नक्की सांगा. तर दुसरीकडे आता संपतरावांच्या फोटोपुढे उभे राहून संपदा ही अश्रू ढाळत असते. मग त्या ठिकाणी निधी येते आणि लगेचच आईला मागून मिठी मारत म्हणत असते, आई अगं असं काय गं, आज एवढं सगळं चांगलं झालं आणि तू रडतेस, तुझ्या डोळ्यात पाणी? त्यावर आई ही तिला सांगत असते, अगं हे आनंद अश्रू आहेत वेडे. आज खऱ्या अर्थाने मी माझ्या लेकीची पाठवणी केली असं वाटतंय. खरंच आज मला खूप आनंद झाला आहे. आता तिकडे काय सुरू असेल गं? आता ना तिकडे मनुताईचा गृहप्रवेश सुरू असेल, असा विचार आता आई आणि निधी दोघीजणी करत असतात. इतक्यात तिकडे तेजस येतो. तेजस येऊन लगेचच हाका मारायला लागतो, लकीचॅम लकीचॅम. त्याबरोबर लगेच आता आई आणि निधी या त्याच्याकडे बघायला लागतात. तर तेजस हा आईला विचारतो, आई मला सांगा मानसी कुठे आहेत? त्याबरोबर लगेचच आता आई तेजसला म्हणत असतात, तेजस अहो असं काय करताय, आज तुमचं आणि मानसीचं लग्न झालं नाही का? आज ती इकडे कशी असेल? आज तुमच्या घरी तुम्हा दोघांचा गृहप्रवेश सुरू असणार नाही यावेळेस. बरं मला सांगा नक्की हे तरी खरं की यातही काही सरप्राईज लपलं आहे? त्यावर तेजस हा आता आईनं खरं सांगत म्हणतो की आई खूप मोठा गोंधळ झाला आहे, मानसीने आपलं बोलणं ऐकलं आहे. त्याबरोबर हे ऐकून आईला खूप मोठा धक्का बसतो. तर तेजस हा आता काय काय घडलं आणि कसं कसं घडलं ते सगळं आईला सांगायला लागतो. मानसी कशा पद्धतीने घर सोडून गेली, तिने कशा पद्धतीने मला या नात्यामध्ये नाही राहायचं, मला हे सगळं आधीच माहीत असतं तर मी हे नातंच जोडलं नसतं वगैरे सांगितलं, ते सगळं तेजस हा आता आईना सांगतो. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता निधी आणि आई दोघींनासुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता तेजस हा मानसीला सगळीकडे दिवसभर शोधतो, पण तरीसुद्धा त्याला मानसी कुठेही सापडलेली नसते. संध्याकाळी जेव्हा तो थकून भागून घरी आलेला असतो तेव्हा तात्या तेजसच्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेत असतात. तर आता तेजस हा तात्यांना म्हणत असतो, चूक माझी आहे ना, मग शिक्षा तुम्ही स्वतःला का करून घेताय? मला द्या किती हवी तेवढी शिक्षा. त्यावर तात्या आता तेजसचा हात स्वतःच्या हातातून लांब करत म्हणतात, लांब हो माझ्यापासून. हे बघ
हा हक्क मुलगा म्हणून तू कधीच गमावलेला आहेस आणि आता माझं नावही तू तुझ्या नावापुढे लावू नकोस. आता हे ऐकून मात्र तेजसला त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, आजचा एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक होता असं मला तरी वाटतं. पण प्रेक्षक म्हणून नक्की तुमचं मत काय आहे हे जाणून घेणंसुद्धा आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या या एपिसोड बद्दल कमेंट करून नक्कीच सांगा. तर दुसरीकडे आता मानसी ही रस्त्याने चाललेली असताना अंधारात एक व्यक्ती तिच्या पुढे चाकू घेऊन उभी राहिलेली असते आणि मानसी प्रचंड घाबरते. आता ही चाकू घेतलेली व्यक्ती कोण असेल, कोणी पाठवली असेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला रेग्युलर मालिकेचे अपडेट पटापट पाहायला येतील. त्याबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.